आजच्या विवेचनाचा विषय आहे शिक्षणाच्या डोही. शिक्षणाच्या डोही हा विषय घेत असताना साधारणपणे एक शिक्षक म्हणून या संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमध्ये तो किती सखोलपणे या प्रक्रियेमध्ये आतमध्ये गेला पाहिजे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यानं स्वतःला कसं डुंबवून घेतलं पाहिजे याच्यावरती विवेचन करण्याचा प्रयत्न मी आजच्या या विषयामध्ये करणार आहे. कोणतीही गोष्ट जी आहे त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन ती संपूर्ण गोष्ट जी आहे त्याचा सर्व अंगाने अनुभव घेऊन आपण ज्या वेळेला त्या गोष्टीमध्ये ज्या वेळेला आपण बुडतो डुंबतो त्यावेळेला त्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आपण आनंद घेऊ शकतो आणि त्याच्यातून काहीतरी निर्मिती करू शकतो. मग तो व्यवसाय असो, तो आपला संसार असो, तो आपला एखाद्या विषयावरचा अभ्यास असो, कोणतीही गोष्ट असो, जोपर्यंत त्याच्यात डुंबत नाही, जोपर्यंत त्या डोहामध्ये आपण स्वतः जात नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीचा सर्वांगाने सर्वार्थाने विचार करू शकत नाही. ती जी गोष्ट आहे त्या गोष्टीला पुढं नेण्यासाठी आवश्यक असणारं जे आपलं तन मन धनाने त्याच्यामध्ये अंतर्भूत होणं आहे ते होत नाही आणि त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी या कोरडेपणाने करतो, काठावर बसून करतो आणि काठावर आणि कोरडेपणाने केलेल्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी ना समाधान देऊन जातात, ना त्या गोष्टी त्या हेतूपर्यंत त्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला घेऊन जातात. या बाबतीत मी नेहमी हा दाखला देत असतो की शिक्षक कसा असला पाहिजे. तर शिक्षक हा किंवा रेल्वेचं जे इंजिन असतं त्या इंजिनासारखा असला पाहिजे की त्या इंजिनाला हे माहिती असतं की माझ्या मागं जेवढे डबे आहेत या डब्यांना कुठं घेऊन जायचं आहे, नेमकं स्थान काय आहे, डेस्टिनेशन काय आहे की जिथे मला यांना घेऊन जायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याला हे नेमकं माहीत असतं की कोणत्या मार्गाने घेऊन जायचं आहे. तसंच त्याला हेही माहिती असतं की आपल्याला पहिल्या डब्यापासून म्हणजे 2 टायर AC पासून तर स्लीपर कोच पासून तर जनरलचा डबा प्रत्येक डब्याला आपल्याला त्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जायचं आहे, त्या अंतिम स्थानापर्यंत घेऊन जायचं आहे. असंच शिक्षकाचंही असतं. उत्तम शिक्षक कोण, तर ज्याला शिक्षणातून काय साध्य करायचं आहे. माझ्या समोर बसलेला मुलगा जो आहे त्याला नेमकं कुठे घेऊन जायचं आहे हे ज्याला स्पष्टपणाने माहिती असतं, हे त्याच्या डोक्यात असतं, तो शिक्षक. यासाठी कोणत्या मार्गाचा नियोजित मार्ग, स्पष्ट रूपरेषा असलेला, आधी ठरवलेला असा मार्ग की ज्या मार्गाने या प्रत्येक डब्याला घेऊन जायचंय त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या मार्गाने आपल्याला न्यायचं आहे याची सुस्पष्ट कल्पना असणारा शिक्षक. आणि इंजिन जसा प्रत्येक डब्याला आपल्या सोबत त्या अंतिम ठिकाणापर्यंत घेऊन जातो
तसं आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला, मग तो 2 टायर AC असो, स्लीपरचा असो किंवा जनरलचा असो, प्रत्येक विद्यार्थ्याला त्या अंतिम स्थानापर्यंत, त्या उद्दिष्टापर्यंत, त्या ध्येयापर्यंत घेऊन जायचं आहे याची स्पष्ट कल्पना ज्या शिक्षकाला आहे तो शिक्षक उत्तम शिक्षक. आणि म्हणून या गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर काठावर बसून कोरडेपणाने कसे हातपाय मारायचे आहेत याचं मार्गदर्शन करणारा शिक्षक त्या विद्यार्थ्याला अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. या शिक्षणाच्या सरोवरामध्ये, सागरामध्ये त्या शिक्षकाला स्वतःला खोलपर्यंत डुंबायचं असतं. हे जे डुंबणं आहे, हे जे शिक्षणाच्या डोही आतमध्ये तळापर्यंत जाणं आहे, हे जोपर्यंत आपल्याला जमत नाही तोपर्यंत आपण शिक्षक नाही. मग आपण एक नोकरदार आहोत. नोकरदार माणूस, पगारासाठी काम करणारा माणूस हा स्वतः कोरडा राहतो आणि दुसऱ्याला डुंबायला शिकवतो. परंतु ज्याला स्वतःला समृद्ध आयुष्य निर्माण करायचे आहेत, ज्याची स्वतःची भूमिका ही माझ्या समोर आलेला मुलगा हा जीवन कौशल्याने सामर्थ्यमवान होऊन त्याचं आयुष्य हे समृद्ध बनवणं, सर्वांगाने समृद्ध बनवणं आणि पर्यायाने हा समाज समृद्ध बनवणं, हे उद्दिष्ट ज्या शिक्षकाच्या समोर आहे तो शिक्षक हा प्रथमतः स्वतःला समृद्ध बनवतो. जो स्वतः समृद्ध असतो तोच इतरांना समृद्ध बनवू शकतो. आणि अशा या शिक्षणाच्या डोही जर आपल्याला डुंबायचं असेल तर आपण केवळ एखादा तास घेण्याच्या आधी त्या विषयाच्या नोट्स काढणं किंवा त्याचे टाचन लिहिणं आणि वर्गात गेल्यानंतर ते जे आहे, तो जो मॅटर आहे तो मॅटर जसाच्या तसा मुलांना सांगणं, 2-3 वेळा सांगणं, थोड्याशा सोप्या भाषेत सांगणं, याने तुम्ही तो विषय विद्यार्थ्यांना थोडासा सोपा करून सांगाल, पण त्या विद्यार्थ्याला तुम्ही समृद्ध बनवू शकणार नाही. तुम्हाला जर विद्यार्थ्याला समृद्ध बनवायचं असेल तर शिक्षणाच्या डोही तुम्हाला स्वतःला डुंबावं लागेल आणि आपल्यासोबत त्या विद्यार्थ्याला घेऊन त्यालाही या डोहामध्ये कशा पद्धतीने आपण विहार करायचा आहे याचा आनंद प्राप्त करत या डोहाचा तळ शोधायला आणि तळात असणारे मोती काढायला तुम्ही सहकार्य करू शकाल. आणि म्हणून शिक्षणाच्या डोही जो तळापर्यंत डुंबवतो तो शिक्षक, आणि शिक्षणाच्या डोही अशा पद्धतीने तळापर्यंत डुंबणं ही गोष्ट शाळेत आल्यानंतर वर्गात जाण्यापूर्वी केलेल्या तुटपुंजा तयारीनिशी करू शकत नाही.
कधीच करू शकत नाही. त्यासाठी त्या शिक्षकाला सतत स्वतःला समृद्ध बनवावं लागतं. त्याला सतत त्या डोहात असावं लागतं. तो शिक्षक 24/7 सतत शिक्षक असायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही असं म्हणाल की आम्ही काही फक्त शिक्षक नाही आहोत, घरामध्ये आम्हाला पतीची भूमिका करावी लागते, घरामध्ये आम्हाला आजी आजोबांची सेवा करणारी सून म्हणून भूमिका करावी लागते, मुलगा म्हणून भूमिका करावी लागते, आम्हाला आमच्या मुलांच्या पालकांची भूमिका करावी लागते, आम्हाला घरामधली कामं करावी लागतात, आम्हाला बाहेरून वेगवेगळ्या गोष्टी बाजारातून आणणं, ते शिजवणं, ह्या सगळी कामांमध्ये आम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागतो. आमची स्वतःची एवढी मोठी सगळी एक विस्तारित भूमिका आहे आणि त्या सगळ्या भूमिकेमधले एक म्हणजे आम्ही शिक्षक आहोत. त्यामुळे आम्ही असं 24/7 शिक्षक नाही होऊ शकत. आम्हाला वडील व्हावं लागतं, आम्हाला मुलगा व्हावं लागतं, आम्हाला आई व्हावं लागतं, आम्हाला सून व्हावं लागतं, आम्हाला स्वयंपाकीन व्हावं लागतं, आम्हाला बाजारामधून इकडून तिकडून माल घेऊन येणारा माणूस व्हावं लागतं. आम्हाला सगळ्या भूमिका कराव्या लागतात. आम्हाला आमचा संसार आहे, आम्हाला आमची मुलं आहेत, आम्हाला आमची सासू सासरे आहेत, आम्हाला आमचा नवरा आहे, आम्हाला आमचा प्रपंच आहे. या सगळ्यामध्ये आणि या सगळ्यामुळे निर्माण होणाऱ्या ताणामध्ये तुम्ही म्हणता तसं 24 तास आणि 7 दिवस शिक्षक होणं कसं शक्य आहे. परंतु मी तुम्हाला हे सांगतो की 24/7 जो शिक्षक असतो तोच उत्तम संसार करू शकतो. 24/7 जो शिक्षक असतो तोच उत्तम वडील होतो, तीच उत्तम आई होते, तीच उत्तम सून होते. तुम्ही म्हणाल हे कसं? ह्याचं कारण शिक्षक हा पेशाच असा आहे का तो तुम्हाला एका छोट्या मुलाच्या आयुष्याचा विचार करायला भाग पाडते. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने दुसऱ्याच्या आयुष्याचा विचार करता, त्याच्या घडवणुकीचा सातत्याने सतत विचार करत असता, त्यावेळेला घर संसार या सगळ्या गोष्टी त्याच्यात अंतर्भूत असतात. आणि म्हणून माझा हा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही सबकॉन्शियस लेवलवरती एका बॅक ऑफ द माइंडमध्ये सतत शिक्षक म्हणून जर तुम्ही सातत्याने विचार करत असाल तर तुम्ही सगळ्या भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला सतत शिक्षणाच्या डोही डुंबावं लागतं. मग कशावरती विचार करावा लागतो? काय काय विचार आपल्या मेंदूमध्ये सतत चालले पाहिजे? तर पहिला विचार म्हणजे मी जे शिकवतो आहे त्या अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती त्या मुलांना आनंददायी विषयाच्या तळापर्यंत घेऊन जाणाऱ्या, विषयाचा गाभा समजून घेणाऱ्या
त्या विषयाच्या अंतिम कणाकणाशी त्याचा परिचय करून देणाऱ्या आणि त्याला स्वतःला समृद्ध करणाऱ्या, विचारप्रवण करणाऱ्या, विश्लेषक बनवणाऱ्या अशा अध्यापन पद्धती मी आत्मसात केल्या आहे का? मग मी काल जे शिकवत होतो, काल माझी शिकवण्याची पद्धती आणि आज माझी शिकवण्याची पद्धती यात मी काही बदल केलेत का? काय बदल करायला हवे? यासाठी मला मिळणारी माहिती कुठून मिळेल? त्यासाठी मी काय ऐकायला पाहिजे, काय पाहायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, काय अनुभवायला पाहिजे? अध्यापन पद्धतीवरती माझा स्वतःचा विचार, मग इतरांनी अध्यापन पद्धतीवरती काय विचार केला आहे आणि त्याच्या 2 पाऊल पुढे जाऊन माझं स्वतःचं काय विचार आहे? माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी माझी स्वतःची अध्यापन पद्धती जी आहे की जी त्या उद्दिष्टाला प्राप्त करणारी आहे, अशी अध्यापन पद्धती मी माझी रोजच्या रोज विकसित करतो आहे का? त्याच्यावरती माझा स्वतःचा विचार आहे का? दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कंटेंट नॉलेज. मी जे शिकवतो आहे त्या विषयाचं किती ज्ञान मला आहे? मला एखादी व्याख्या ही मी वाचतो आणि जशीच्या तशी सांगतो, याने ती व्याख्या विद्यार्थ्याला शिकवली असा त्याचा अर्थ होतो का? मुळात ती व्याख्या, तो नियम, ते सूत्र, ते तत्व हे मला कळलंय का? मी ते आत्मसात केलंय का? मला ते क्रिस्टल क्लिअर असं आर पार दिसतंय का? मला ते जर क्रिस्टल क्लिअर दिसत असेल, मला जर ते आर पार दिसत असेल, मला जर ते मुळापासून अवगत झालेलं असेल, तर मग पुढचा प्रश्न येतो की जे मला कळलेलं आहे, जितक्या तळाच्या गाभ्यापर्यंत ते त्यातला कण न कण मला अवगत झालेला आहे, तो मी मुलाला कशा पद्धतीने देईल? त्यासाठी मला ती व्याख्या, तो नियम शिकवण्यासाठी, त्याचं अध्यापन करण्यासाठी कशा पद्धतीने मला पुढे जावं लागेल, कशा पद्धतीने मला ते मुलापर्यंत न्यावं लागेल, मग त्यासाठी कोणत्या पद्धती वापराव्या लागतील, म्हणजे अध्यापनातल्या वेगवेगळ्या पद्धती त्या कंटेंटच्या आधाराने मला सिलेक्ट कराव्या लागतील. मग मी त्या गटचर्चेच्या माध्यमातून करेल का? मी ते खेळाच्या माध्यमातून करेल का? मी ते एखादं ॲनिमेशन तयार करून त्याच्या आधारे करू शकेल का? मी ते क्रिटिकल क्वेश्चनिंगच्या आधारे करू शकेल का? मी ते व्याख्यान पद्धतीने कितपत करू शकेल? मी जे मला समजलं आहे या हृदयीचे त्या हृदयी कसं जाईल, त्यासाठीच्या पद्धती काय असतील, त्यासाठी मी काय करेल, माझी कृती काय असेल, त्यासाठी मला कोणती साधनं लागतील, याच्यासाठीचा एक थॉट, एक विचार हा सतत चालला पाहिजे. सतत चालला पाहिजे. तो जो विद्यार्थी आहे, तुमच्या समोर 10 विद्यार्थी असतील, 25 विद्यार्थी असतील, 50 विद्यार्थी असतील,
तो विद्यार्थी समजला पाहिजे. त्याचा वयोगट कळला पाहिजे. त्याची काठिण्य पातळीपर्यंत, कोणत्या काठिण्य पातळीपर्यंत तो समजून घेऊ शकतो याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे. त्यांच्या अडचणी काय आहेत, ते कोणत्या कौटुंबिक स्थितीतून आलेले आहेत, त्यांचा भाषिक ज्ञान काय आहे, किती सोप्या पद्धतीनं ते आपल्याला मुलापर्यंत नेता आलं पाहिजे. आणि कोणताही अभ्यास अवगत करण्याच्या, समजून घेण्याच्या ज्या 3 पद्धती आहे, व्हिज्युअल म्हणजे पाहून शिकणं, कायनेस्थेटिक म्हणजे फिलिंगनं शिकणं, आणि त्याच्यानंतर लिसनिंग म्हणजे ऐकून शिकणं. पाहून एखादी गोष्ट शिकणं हे काही विद्यार्थ्यांना जमू शकतं, तर काही विद्यार्थ्यांना ते करून पाहून, त्याचा अनुभव घेऊन, ते फील त्याला आलं की मग त्याच्यातून ते शिकत असतात. तर काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी ऐकून शिकतात. तुम्ही बघा, एखादी मोटारसायकल जर तुम्हाला नव्याने घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला बरोबर घेऊन जा. काही मुलं जी आहेत ती त्या मोटारसायकलला सर्वांगाने पाहतील, मग त्यांना ते मॉडेल कसं आहे, काय आहे, त्याच्यावरती ते ती मोटारसायकल घ्यायची का नाही याचा सल्ला तुम्हाला देतील. काही विद्यार्थी जे आहेत ते पहिल्यांदा गेल्याबरोबर हॉर्न वाजवून पाहतील, कुठंतरी त्या मोटरसायकलच्या मडगाडवरती इकडे तिकडे कुठंतरी मारून त्याचा आवाज पाहतील, त्याच्या फायरिंगचा आवाज पाहतील, आणि त्याच्यावरती ते सांगतील की ही मोटरसायकल घ्यावी किंवा नाही. तर काही मुलं हे सांगतील की पप्पा आपण राईड मारून पाहू याच्यावरती, आणि मग तो सांगेल की ही मोटरसायकल घ्यावी. प्रत्येकाची शिकण्याची पद्धती वेगवेगळी आहे. काही मुलं हे व्हिज्युअल असतात, त्यांना पाहून शिकता येतं. काही मुलं हे कायनेस्थेटिक असतात, त्यांना करून, अनुभवून, त्याचा फील घेऊन मग ते शिकतात. तर काही मुलं ही ऐकून शिकतात. जी मुलं ऐकून शिकतात त्यांना तुम्ही सांगितलं तरी त्यांना कळतं, पण त्यावेळेला व्हिज्युअल मुलांना त्यातलं काहीही कळलेलं नसतं, किंवा कायनेस्थेटिक मुलांना त्यातलं काहीही कळलेलं नसतं. हेच सगळ्या बाबतीत आहे. आता हे शिक्षकाला कधी कळेल? तो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शिकण्याच्या ज्या गोष्टी आहेत, हे वाचेल, हे अभ्यासेल, तो वेगवेगळे संदर्भ वापरेल, तो इंटरनेटवरती जाईल आणि शिकण्याच्या या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत या पद्धतींचा तो अभ्यास करेल. आणि त्याच्यावरती तो हा विचार करेल की माझ्या वर्गामध्ये कोण व्हिज्युअल आहे, माझ्या वर्गामध्ये कोण कायनेस्थेटिक आहे, माझ्या समोर बसलेला ऑडिओबल आहे, म्हणजे कोण ऐकून शिकणारा आहे, कोण पाहून शिकणारा आहे, आणि कोण करून आणि त्याचा फील घेऊन शिकणारा आहे. हे आपण आपल्या वर्गातल्या मुलांचा विचार ज्या वेळेला करू त्यावेळेला आपल्याला कळेल. पण हा विचार कधी केला पाहिजे? शाळेत वर्गात गेल्यानंतर शक्य आहे का? हा विचार तुम्ही कधीही करू शकता. 24/7.
आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या संसारातला वेळ देण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचा संसार जो आहे त्या संसाराकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही. तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र, प्रत्येक विद्यार्थ्याचं असं स्वतःचं मानसशास्त्र असतं. त्याचं स्वतःचं कुटुंब असतं, त्याचं स्वतःचं एक स्पेस असते त्याची. त्या स्पेसमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये होणाऱ्या आंतरक्रिया असतात. त्या आंतरक्रियांमधून त्या विद्यार्थ्यांचं स्वतःचं काही मानसिक विकास झालेला असतो. त्या मानसिक विकास होत असताना काही मानसिक दोषही निर्माण झालेले असतात. या सगळ्याचा विचार कोण करेल, कधी करेल? हा विचार शिक्षकाने करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? जी व्यक्तीच आपल्याला समजलेली नाही, ज्या व्यक्तीची मानसिक स्थिती आपल्याला माहीत नाही, तो व्यक्ती कोणत्या परिसरातून येतो, कोणत्या वातावरणातून येतो त्याची कल्पना नाही, त्या व्यक्तीचं आयुष्य आपण घडवायला निघालेलो आहोत. हे त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती मंथन केल्याशिवाय शक्य आहे का? मग तुम्ही एखादी कविता शिकवणं याला जर शिकवणं म्हणत असाल तर या सगळ्या चिंतनाची गरज नाही. पण त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये समृद्धता प्राप्त करून द्यायची असेल तर या सगळ्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी शिक्षणाच्या डोही डुंबता आलं पाहिजे. मग विषय कोणताही असो, मग तुमचा मराठी हा विषय तुम्ही शिकवताय तर मराठी या विषयातील अमुक अमुक प्रकरणातील कठीण शब्दांचे अर्थ मुलांना सांगणं, त्याच्यामधील वाक्प्रचार सांगणं, त्याच्यातल्या म्हणी सांगणं आणि त्या प्रकरणाचा गोषवारा सांगणं म्हणजे शिकवणं. हे झालं तो धडा माहिती करून देणे. हे भाषा शिकवणं नाही झालं. भाषा शिकवणं याचा अर्थ त्या विद्यार्थ्याची स्वतःची भाषा समृद्ध करणं. आणि भाषा समृद्ध करणं याचा अर्थ त्याला ती भाषा उत्तम पद्धतीने समजली पाहिजे, त्याला त्या भाषेमध्ये व्यक्त होता आलं पाहिजे, त्याला त्या भाषेमध्ये लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, त्या भाषेतून वेगवेगळ्या कलांचा आविष्कार करता आला पाहिजे आणि त्या भाषेचं सौंदर्य त्याला स्वतःला कळलं पाहिजे. त्या भाषेचं साहित्य जे आहे ते साहित्य अवगत झालं पाहिजे आणि साहित्याची निर्मिती करता आली पाहिजे. तो जे जे व्यवसाय करेल, ज्या ज्या क्षेत्रात जाईल, त्या त्या क्षेत्रामध्ये त्याला प्राप्त झालेल्या भाषेमुळे त्याला त्याचं आयुष्य हे आनंददायी, सुखदायी आणि आत्म आविष्काराच्या पातळीपर्यंतची समृद्धता त्या भाषेतून त्याला प्राप्त झाली पाहिजे. तो आनंद त्याला मिळाला पाहिजे, ते सौंदर्य त्याला कळालं पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याला भाषा शिकवली. विरुद्धार्थ शब्द शिकवले म्हणजे भाषा शिकवली. इतक्या मर्यादित अर्थाने आपण जर भाषा शिक्षणाचा अर्थ घेत असू तर मग शिक्षणाच्या डोही डुंबण्याची गरज नाही. पण मला भाषेच्या शिकवण्यामधून एक समृद्ध भाषा असणारी पिढी निर्माण करायची आहे. मला भाषेच्या शिक्षणातून भाषेचा रसस्वाद करणारी, भाषेचं सौंदर्य समजून घेणारी,
भाषेच्या माध्यमातून आनंद प्राप्त करणारी अशी एक अतिशय समृद्ध अशी व्यक्ती घडवायची असेल तर मला 24/7 माझ्या भाषेच्या अध्यापनावरती, माझ्या भाषेतल्या एखाद्या कवितेवरती, त्यातल्या एखाद्या प्रकरणावरती मला सातत्याने विचार करावा लागेल. त्यात काय सांगितलेलं आहे, त्यात कोणते शब्द आलेले आहेत, ते शब्द का वापरले गेले, त्याचं प्रयोजन काय आहे, त्या सगळ्या शब्दांच्या गुंफणीतून कोणत्या प्रकारचं सौंदर्य तिथं निर्माण करण्याचा प्रयत्न कवी करतो आहे आणि त्या सौंदर्याचा आनंद आपण घेतो आहोत का, आणि अशा प्रकारचा आनंद घ्यायचा असतो हे मुलाला अनुभूतीच्या द्वारे आपण प्राप्त करून देतो आहोत का. आणि याला जर तुम्ही भाषा शिक्षण म्हणणार असाल तर तुमचा स्वतःचा विचार, तुमची स्वतःची बैठक, तुमचं स्वतःचं चिंतन, त्यासाठी लागणारी साधनं, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी करावे लागणारं तुम्हाला नियोजन, याच्यासाठी तुम्हाला सतत विचार करावा लागेल. सतत, कंटिन्युअस, तरच तुम्ही ते प्राप्त करू शकाल. अन्यथा तुम्ही जे सांगता आहात अत्यंत ढोबळ पद्धतीने तुम्ही सांगणार आहात. मी अनेक भाषा शिक्षक असे पाहिलेले आहेत की आहे तोच अर्थ सांगतात. आहे तो अर्थ सांगायला कशासाठी शिक्षक पाहिजे, तर तो वाचून पण कळतो. तो वाचून पण कळतो, पण त्या अर्थाच्या पाठीमागे असणारा अर्थ जो आहे की जो तुम्हाला समृद्ध बनवणार आहे, जो तुम्हाला आनंद देणार आहे, जो तुम्हाला त्या भाषेच्या सौंदर्याचं तुम्हाला आविष्कार करणार आहे, तिथपर्यंत तुम्ही जाता की नाही. आणि ते तिथं जाण्यासाठी तुमचं स्वतःचं चिंतन आहे का, मनन आहे का, त्यासाठी तुम्ही काय मार्ग शोधलेत, कोणते प्रयत्न केलेत, काय साधनं वापरणार आहात, कोणत्या पद्धतीने जाणार आहात, त्याच्यावरती तुमची स्वतःची थॉट प्रोसेस, तुमचा स्वतःचा विचार तुम्हाला शिक्षक बनवतो. विज्ञानाच्या बाबतीतही तेच आहे. एखादा नियम आम्ही सांगतो, त्या नियमाचा अर्थ सांगतो, 2 उदाहरणं नियमाच्या आधारे देतो आणि पुढे जातो. कित्येक शिक्षक विज्ञानाचे मी असे पाहिलेले आहेत की तो नियम त्यांना स्वतःलाही कळलेला नाही. किंबहुना कित्येक नियम मला स्वतःला 10 वर्ष 15 वर्ष शिकवल्यानंतर तो नियम कळाला, असं पण झालेलं आहे. कित्येक वेळेला सहकारी शिक्षकांसोबत चर्चा करत असताना, कित्येक वेळेला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत असताना, कित्येक वेळेला आपण स्वतःशीच त्याच्यावरती विचार करत असताना
तो नियम समजलेला आहे. मी अनेक शिक्षकांच्या तासाला बसलो आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला की हे कसं शिकवतात, कसं सांगतायत. पण डोक्यातून ते खूळ जात नव्हतं की मला हे नाही शिकवता येते आणि मला हे शिकवता आलं पाहिजे. आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्तचे संदर्भ शोधले. पुस्तकाच्या व्यतिरिक्त वाचन केलं. त्याच्यावरचे प्रयोग हे केले, करून पाहिले, काही वाचले. आणि मग मी असा सतत विचारत असायचो त्या काळात की ज्या वेळेला माझ्या डोक्यात तो किडा घुसलेला होता. ते आम्हाला खूप कामं आहेत, तेवढंच एक काम नाही, सगळी कामं करा. ते करता करता तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुम्हाला तुमच्या संकल्पना, तुमच्या अध्यापन पद्धती, तुम्हाला काय नवं करता येईल, काय सृजनशील करता येईल, त्याच्यावरती विचार करत राहा. तुम्हाला आपोआप जमेल. आणि त्याचा आनंद आणि ते शिक्षक होणं, त्याची समृद्धता, ते तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध करून नेतं, तुमचे आयुष्य समृद्ध करतं. आत्ता नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी प्रचंड स्कोप होता, प्रचंड. म्हणजे परिस्थिती 100% 180 डिग्रीतून परिस्थिती बदलली, पण अध्यापन पद्धती तीच, कंटेंट तेच. म्हणजे पाण्याचा बर्फ झाला तरी आम्ही तांब्यानेच पाणी घेणार, हा आग्रह जो आहे, हा आग्रह आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवणार हे 100% आहे. ह्याच्यावरती प्रत्येकाने विचार करावा लागेल, प्रत्येक शिक्षकाने विचार करावा लागेल, स्वतःच्या पद्धती विकसित कराव्या लागतील. आणि हे एका व्याख्यानातून होणार नाही, एकदा सांगून होणार नाही. यासाठी तुम्हाला सातत्याने तुमचे ग्रुप बनवावे लागतील. आत्ता तुम्हाला स्वतःला कुठं जाऊन वेळ देण्याची गरजच नाही मुळात. तुमच्याकडे मोबाईल सारखं साधन आहे, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर सारखी साधनं आहेत. तुम्ही ग्रुप बनवा, ग्रुपवरती तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करू शकता, ग्रुपवरती तुम्ही चर्चा घडवून आणू शकता. एकमेकाच्या कल्पना ज्या आहेत त्या तुम्ही पुरवू शकता, सेमिनार्स घेऊ शकता. उत्तम प्रकारचे मार्गदर्शक, उत्तम प्रकारचे चांगल्या खूप काम केलेलं आहे ते लोक तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात. या सगळ्यावरती व्हिगरसली काम करण्याची गरज आहे. आणि काम करण्यासाठी वेळ देण्याची आणि आपला सगळा संसार सोडण्याची गरज नाही. सतत बॅक ऑफ द माइंड आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल. हा खूप मोठा विषय, एवढ्या याच्यामध्ये भागणार नाही. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या शिक्षकांना, शिक्षण व्यवस्थेत असणाऱ्या सगळ्या इतर लोकांना, सगळ्या पातळीवरच्या लोकांना आणि पालकांना सुद्धा, घर बसल्या पालक आज आपल्याला मदत करू शकतात, उपलब्ध होऊ शकतात. त्यांचा कशा पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येईल या सगळ्यावरती परत एकदा आपल्याला मंथन करावं लागेल आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग शोधावे लागतील. आता इथेच थांबतो. आपण हा विषय सुरू झाला असं समजूया. आपल्याला याच्यावरती खूप काही करता येईल, बोलता येईल. पुन्हा भेटूया. धन्यवाद.